श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये संजय सांगोलकर सरांनी लिहिलंय कर्कम येथून. संजय सांगोलकर सर लिहित आहेत कर्कम येथून की तिच्या शब्दांचा आधार प्रेरित करायचा क्षणोक्षण. तिच्या शब्दांचा आधार प्रेरित करायचा क्षणोक्षण. खूप अप्रतिम आणि सुंदर अशा या दोन ओळी होत्या की तिच्या शब्दांचा आधार प्रेरित करायचा क्षणोक्षण. गैरसमज वाढत गेले आणि विरहात आज तडपडते मन. आणि विरहात तडपडते आज तडपडते मन. तर खरंच की तिच्या शब्दांचा आधार हा प्रेरित करत होता आणि गैरसमज वाढत गेले आणि त्यामुळं आज विरहामध्ये मन तडफडतंय. असे विरहाचे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते, संजय सांगोलकर सरांच्या कर्कम येथून पाठवलेल्या. आणि खूप वेळा असं होतं श्रोते हो की जेव्हा नाती असतात, प्रेमाच्या नात्यामध्ये जोडीदाराच्या शब्दांचा आधार जो आहे तो आपल्याला हवा असतो. जोडीदार आपल्याला आधार देतो, तो आपल्याला प्रेरित करतो, तो आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देत असतो. आणि समज आणि गैरसमज यामध्ये जेव्हा नातं अडकतं तेव्हा पदरी पडतो तो विरह. आणि विरह हा खूप जीवघेणा असा असतो. त्या आठवणी ज्या असतात त्या कधीच पुसल्या जात नाहीत. जे आनंदाचे क्षण असतात, जे क्षण सोबतीने घालवलेले असतात, तर ते क्षण जे आहेत ते नेहमी डोळ्यासमोर तरळत असतात. त्यामुळं कोणत्याही एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीचं, त्या प्रसंगाबद्दल, त्या गोष्टीबद्दल मत जाणून घेतलं पाहिजे. त्या व्यक्तीला त्या प्रसंगाबद्दल काय बोलायचं आहे हे जाणून घेतलं पाहिजे. खूप वेळा असं होतं की आपल्याला जे वाटतं तेच सत्य आहे असं आपण मानतो आणि आपण त्या समोरच्या व्यक्तीबद्दल गैरसमज करून घेतो. आणि गैरसमजुतीमुळं अनेक नाती जी आहेत ती तुटलेली आहेत. खूप सारी नाती अशामुळं तुटलेली आहेत की जेव्हा खूप उशिराने त्या गोष्टीबद्दल कळतं आणि जेव्हा कळतं तेव्हा असं वाटतं की आपण कदाचित त्यावेळी बोललो असतो, इतरांना बोलू दिलं असतं तर हे गैरसमज झाले नसते, हा काळ गेला नसता. त्यामुळं गैरसमज हे कधीही करून घेऊ नये. प्रत्येक गोष्टीची शहानिशा केली पाहिजे, प्रत्येक गोष्टीची खात्री केली पाहिजे. नाण्याच्या दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत, दोन्ही बाजूंचा विचार केला पाहिजे. एखाद्या प्रसंगावरून जर आपल्या मनामध्ये समोरच्याबद्दल कटुता असेल तर तो प्रसंग आपल्या बाबतीत घडल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया त्यावर असली असती हा सुद्धा विचार केला पाहिजे, नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये अरविंद मनोहर देशपांडे सरांनी मीरा रोड, जिल्हा ठाणे येथून लिहिलं आहे. अरविंद मनोहर देशपांडे सर लिहित आहेत मीरा रोड, ठाणे येथून. सर लिहित आहेत की कुठे लाभले जीवन छत्र कुणाचे, धरेची चटई पांघरून आकाशाचे. कुठे लाभले जीवनी छत्र कुणाचे, धरेची चटई पांघरून आकाशाचे. सहारा मिळाला त्या फुटपाथाचा, सहारा मिळाला त्या फुटपाथाचा. जेव्हा नव्हता आधार मजकुणाचा, जेव्हा नव्हता आधार मजकुणाचा, आधार मजकुणाचा. वाह. तर कुठे लाभले जीवनी छत्र कुणाचे, धरेची चटई पांघरून आकाशाचे. तर डोक्यावर आभाळ आणि झोपण्यासाठी, सहाऱ्यासाठी फुटपाथ. जेव्हा कोणाचाच आधार नव्हता तर त्या फुटपाथने आणि त्या डोक्यावरच्या आभाळाने जे आहे ते आधार दिला. असं अप्रतिम आणि एक वास्तव मांडणारी, ज्यांना कोणी नाही, ज्यांना घर नाही, ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे त्यांच्यासाठी फुटपाथ हा आधार असतो. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेमध्ये सौ मानसी प्रमोद वाठारे मॅडम लिहित आहेत कुडाळ, सातारा इथून. आणि मॅडमनी लिहिलं आहे की आधार दिला जीवनी ती माय माझी माऊली, आधार दिला जीवनी ती माय माझी माऊली. हात आशीर्वादाचा ठेवणी, हात आशीर्वादाचा ठेवणी. राहिली छत्रछायेची सावली, राहिली छत्रछायेची सावली. वाह. सौ मानसी प्रमोद वाठारे मॅडम यांची कुडाळ, सातारा येथून पाठवलेली माय माऊलीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी, माय माऊलीनं आधार दिला असे भाव मांडणारी खूप अप्रतिम अशी ही चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सू पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. सोनाली सू पेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलं आहे की तुम्ही आता वृद्ध झाला म्हणू नका हो त्यांना, तुम्ही आता वृद्ध झाला म्हणू नका हो त्यांना. तुम्हा आधार खूप दिला
थोडेच राहिले दिवस सुखात तुमच्या आधारे जगू द्या त्यांना. थोडेच राहिले दिवस सुखात तुमच्या आधारे जगू द्या त्यांना, जगू द्या त्यांना. आणि खरं आहे की वृद्ध झाले कधीच म्हणू नये, कारण त्यांना आता खऱ्या आधाराची गरज असते आणि त्यांचे दिवस थोडे राहिलेले असतात. त्यांचं जीवन आनंदी बनवूया. खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश, सामाजिक संदेश देणारी सोनाली सु पेडणेकर मॅडम यांची गोवा येथून पाठवलेली ही रचना होती. आणि पुढच्या रचनेमध्ये अमिता शहा मॅडम लिहित आहेत सांगली येथून. अमिता शहा मॅडम यांनी सांगली येथून लिहिलं आहे की गर्भसंस्कार 9 महिने आईसोबत जुडलेली नाळ. गर्भसंस्कार 9 महिने आईसोबत जुडलेली नाळ. बाबा तुम्ही पाठीशी उभे, दृढ आधाराची अतूट ढाल. दृढ आधाराची अतूट ढाल, अतूट ढाल. वाह. आणि खरंच आईसोबत गर्भसंस्कारामध्ये जुळलेली नाळ आणि पाठीशी उभे असलेले दृढ आधार असलेले बाबा मॅडमने शब्दबद्ध केलेले होते. आणि ज्यांना आई बाबा असतात ते खूप लोक नशीबवान असतात. त्यांची किंमत ही ते नसल्यावर कळतात, त्यांचा आधार नसल्यावर आपल्याला जाणवतो. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे इथून लिहिलं आहे. सोमदत्त कुलकर्णी सर लिहित आहेत हडपसर पुणे इथून. आधार आहे देवा तुझा खरा, नाही नाही कोणी दुजात राहता. आधार आहे देवा तुझा खरा, नाही नाही कोणी दुजात राहता. देई तुझे प्रेम मज संसारी, देई तुझे प्रेम मज संसारी. नाही कोणी तुझ समदाता, नाही कोणी तुझ समदाता, तुझ समदाता. वाह वाह. आणि खरंच की देवा तुझ्याशिवाय कोणीही दुसरा दाता नाही, असं अप्रतिम असं शब्दांकन सोमदत्त कुलकर्णी सरांच्या हडपसर पुणे येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून. मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलं आहे की तुझा आधार असा असतो माझ्या चेहऱ्यावर हास्य आणतो. तुझा आधार असा असतो माझ्या चेहऱ्यावर हास्य आणतो. सुखदुःखाचा सोबती होतो, जगण्यासाठी प्रोत्साहन देतो. सुखदुःखाचा सोबती होतो, जगण्यासाठी प्रोत्साहन देतो, प्रोत्साहन देतो. तर आधार कसा असावा? जो चेहऱ्यावर हास्य आणणारा असावा. आधार कसा असावा? जो दुःखाचा सोबती होणारा असावा. आणि आधार हा जगण्याचं प्रोत्साहन देणारा असावा. वाह. तर आधाराची खूप अप्रतिम आणि सुंदर अशी व्याख्या जी आहे ती या रचनेमध्ये होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी लिहिले की बालपणात मायपित्याचा वाटे तुम्हा केवढा आधार. बालपणात मायपित्याचा वाटे तुम्हा केवढा आधार. वृद्धकाळी वाटतो त्यांचा तुम्हास असा का हो जडभार. वृद्धकाळी वाटतो त्यांचा तुम्हास असा का हो जडभार, असा का हो जडभार. वाह. तर सौ मनीषा पटवर्धन मॅडम यांनी एक प्रश्न विचारलेला आहे सर्व समाजमनांना की लहानपणी तर आईवडील हवे असतात, तुम्हाला मोठं करण्यासाठी हवे असतात, जन्म देण्यासाठी, मोठं करण्यासाठी, लाडकोड पुरवण्यासाठी, तुमच्या इच्छा अपेक्षा स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण जेव्हा ते वयस्कर होतात तेव्हा ते तुम्हाला जड का वाटतात? वाटूच नाही. कारण ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांना आपण आधार दिला पाहिजे. खूप अप्रतिम एक सामाजिक भाव मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती. आणि सदानंद पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलं आहे. सर लिहित आहेत की जगण्याला सखे माझ्या तुझा आधार आहे. जगण्याला सखे माझ्या तुझा आधार आहे. तुझ्या संग जगण्यात माझ्या स्वाभिमानाची तूच धार आहे. तुझ्या संग जगण्यात माझ्या स्वाभिमानाची तूच धार आहे, तूच धार आहे. वाह. तर सदानंद पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून सखेला उद्देशून मांडलेले हे अप्रतिम असे भाव होते की तू माझ्या जगण्याचा आधार आहेस. आणि जेव्हा तुझ्यासोबत मी जगत असतो तेव्हा त्याला स्वाभिमानाची धार असते. आणि खरं आहे की सखी ही अशी असावी जी आपला स्वाभिमान जपणारी असावी. सखी अशी असावी जी आपल्याला झुकवणारी नसावी. सखी अशी असावी जी दुःखांवर फुंकर मारणारी असावी. सखी अशी असावी जी आपल्या चांगल्या वाईट काळामध्ये पाठीशी ठामपणे उभी राहणारी असावी. आणि सखा जो
आधार देतो, ज्याने आधार दिला पाहिजे त्याने सुद्धा जे आहे ते तिच्या सुखदुःखांमध्ये कायम सोबत राहिलं पाहिजे, तिला कधीही एकटं सोडलं नाही पाहिजे, नाही का. खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या रचनेमध्ये वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत, वर्षाश्री या नावाने, नागपूर येथून. मॅडमनी लिहिलं आहे की निराधार त्या मुलीला दिलास आधार, निराधार त्या मुलीला दिलास आधार, दिव्यत्वाची झाली प्रचिती, दिसला साक्षात्कार, दिव्यत्वाची झाली प्रचिती, दिसला साक्षात्कार. वाह. आणि खरं आहे की निराधारांना आधार देणारी माणसं ही माणसातली देव माणसं असतात, नाही का. आपण आपल्या माणसांना तर आधार देतोच, परंतु ज्यांचं कोणी नाही त्यांना आधार देणं, त्यांना मायेचे 4 शब्द बोलणं, त्यांना खारीचा वाटा समजून काही मदत करणं, हे खरंच खूप मोठा त्यांच्यासाठी आधार असतो ज्यांना तो मिळतो. आणि त्यावेळी खरंच दिव्यत्वाची प्रचिती येते. ती माणसातली देवमाणसं असतात, नाही का. तर त्या माणसातल्या देवमाणसांबद्दलचे अप्रतिम असे भाव वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांच्या वर्षाश्री या नावाने लिहिलेल्या नागपूर येथून पाठवलेल्या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये स्वाती विष्णू नष्टे मॅडम लिहित आहेत सातारा येथून. स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांनी सातारा येथून लिहिलं आहे की वृद्ध आणि बालके दोघेही अजानच, वृद्ध आणि बालके दोघेही अजानच, आधार शोधतात प्रेमाचा या झोपडीत आज, आधार शोधतात प्रेमाचा या झोपडीत आज, झोपडीत आज. वाह. आणि खरं आहे की बालकं आणि वृद्ध हे दोघंही पण अजाण असतात, त्यांना कळत नसतं, त्यांना समजत नसतं, ते हट्ट करतात, ते हक्क करतात, ते भांडतात, ते आपलंच खरं म्हणत असतात, परंतु त्यांना या प्रेमाचा आधार जो आहे तो हवा असतो, तो दिला पाहिजे. खूप भावस्पर्शी भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांच्या सातारा येथून पाठवलेल्या. आणि पुढच्या रचनेमध्ये मोसमराज माणिकराव वायदंडे सर लिहित आहेत. मोसमराज माणिकराव वायदंडे सर मोमावा या नावाने सर लिहितात. गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून. गौरगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून सरांनी लिहिलं आहे, नात्यांची वीण गुंफताना आज मनी आले, नात्यांची वीण गुंफताना आज मनी आले, अनेकांना आधार देणारे निराधार का झाले, अनेकांना आधार देणारे निराधार का झाले, निराधार का झाले. वाह. खरंच की नात्यांची वीण गुंफता गुंफता आपण अनेकांना आधार देत जातो, आपण अनेकांचे अश्रू पुसत जातो, आपण अनेकांना धीर देत जातो, अनेकांना समजावत जातो, अनेकांची दुःख पुसत जातो, आपण अनेकांच्या जीवनामध्ये आनंदाची उधळण करत असतो. चेहरा हा हसरा असतो, परंतु त्या हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागे दडलेला असतो तो एक असा भाव जिथपर्यंत कोणी पोहोचत नाही. त्या हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागचे भाव जे आहेत ते जाणता आले पाहिजेत. जसं सरांनी लिहिलं आहे की अनेकांना आधार देणारे निराधार का झाले, म्हणजे असे लोक अनेक आहेत ज्यामध्ये आपले आई वडील आहेत, आपले भाऊ बहीण आहेत, आपली मुलं असतील अगदी, तर ती अनेकांना आधार देतात, ते धीर देतात, ते संकटातून बाहेर काढतात, ते संकट आल्यानंतर सगळ्यात सामोरे पुढे उभे राहतात. परंतु कधी कधी जेव्हा त्यांना आधाराची गरज असते तेव्हा मात्र त्यांना निराधार असल्याची जाणीव होते. ती जाणीव कधी होऊ देऊ नका. आपलं थोडंसं बाजूला ठेवा, थोडं त्यांचं ऐका. म्हणजे जर आज तुम्ही त्यांचं ऐकलं, आज त्यांचं मन जाणलं, आज त्यांच्या चेहऱ्याच्या पाठीमागचं दुःख जर वाचलं, तर तीच माणसं तुमच्या प्रत्येक संकटामध्ये, संकटाच्या वेळी त्या संकटाला निथळ्या छातीनं भेडण्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या पुढं उभं राहतील. ती संकटं स्वतःच्या छातीवर झेलतील. त्यामुळं माणसांना जपा. माणसांना जर जपलं, माणुसकीला जर जपलं, कोणाचा आधार झालं, कोणाचे अश्रू पुसले, कोणाचं दुःख जाणलं, कोणाची संकट प्रॉब्लेम यांना जर आपण थोडीशी जरी हातभार लावून ती दूर करण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की आपण एक मदतीचा भाव आपण त्यांच्याबद्दल दाखवल्याबद्दल आणि आपल्यालासुद्धा आनंद होईल आणि त्यांच्यासुद्धा जीवनातलं दुःख जे आहे ते हलकं होईल, नाही का. अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि पुढच्या ज्यामध्ये मिनल सुभाष मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. मिनल सुभाष मॅडम यांनी मुंबई येथून लिहिलं आहे की सर्वांना सांभाळून चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, सर्वांना सांभाळून चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या, स्वतःला सांभाळण्यासाठी मात्र आता
सर्वांना सांभाळून चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या स्वतःला सांभाळण्यासाठी. मात्र आता शरीराला काठीचा आणि मनाला स्वतःचाच आधार राहिला होता. मनाला स्वतःचाच आधार राहिला होता. आणि किती दुर्दैवी गोष्ट आहे नाही का, की सगळ्या लोकांना सांभाळून घेता घेता आयुष्य वेचणाऱ्या त्या लोकांची किती गहिरी व्यथा असू शकते श्रोते, की सगळ्यांना सांभाळून सांभाळून चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. स्वतःला सांभाळण्यासाठी शरीराला काठीचा आधार जेव्हा घ्यावा लागतो तेव्हा दुःख तर वाटतं, पण मनाला जेव्हा स्वतःचाच आधार घ्यावा लागतो, मनाला जेव्हा स्वतःला स्वतःच समजून सांगावं लागतं, कोणी समजून घेत नाही, कोणाला सांगितलं तर तो ऐकत नाही, अशा विचित्र अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हे म्हातारपण अडकतं, जेव्हा हा वृद्धकाळ अडकतो, तेव्हा ती व्यथा ही जीवघेणी असते. म्हणून मी सर्व वृद्ध आपले श्रोते आहेत त्यांना एक मनापासून सांगतो की स्वतःचं आयुष्य जगा. इतरांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं बंद करा. स्वतःची मतं लादणं बंद करा. जगा. तुम्ही खूप सोसलंय, तुम्ही खूप भोगलंय, तुम्ही खूप कष्ट केले, तुम्ही खूप त्याग केलाय, तुम्ही कुटुंबासाठी खूप सारं काय काय केलंय आणि तुम्हालाही जगायचं होतं, पण ते जगता आलं नाही. काही इच्छा अधुऱ्या राहून गेल्यात, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःसाठी जगा. बिनधास्त जगा, आनंदानं जगा. जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे ते म्हणजे आनंदी राहा, आनंद लुटा. आणि तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच RJ कैलाससोबत तुमच्या आवडीच्या शोमध्ये हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो जो 5 वर्ष पूर्ण करण्याच्या जवळपास आलेला आहे. आनंदी राहा, आनंद लुटा.